नमस्कार. आज आपल्याकडे बाजिंद कादंबरीचं एक पान आहे आणि खरं सांगायचं तर हे पान म्हणजे एक पूर्ण ॲक्शन सिनेमाच आहे. सिनेमाच आहे अगदी. यात अपहरण आहे, मग तो वाऱ्याच्या वेगाचा पाठलाग आहे, एक जबरदस्त सापळा आणि शेवटी एक असा ट्विस्ट जो सगळं चित्रच पालटून टाकतो. हो, आणि हेच तर विशेष आहे. इतक्या कमी शब्दात इतका तणाव आणि इतकी गती निर्माण करणं हे लेखकाचं कौशल्य आहे. बरोबर. हे पान आपल्या समोर एखाद्या क्राईम सीनसारखं आहे, नाही का? यात काही धागेदोरे आहेत, काही पात्र आहेत आणि एक थरारक शेवट. चला मग आपण डिटेक्टिव्हसारखं यातील प्रत्येक क्लू तपासूया. हो, आणि मला वाटतं तुम्ही मानसशास्त्र हा शब्द वापरलात सुरुवातीला. तो अगदी अचूक आहे. कारण हे पान फक्त घटनेबद्दल नाहीये, तर दोन भिन्न मानसिकतेच्या लढाईबद्दल आहे. दोन मानसिकता म्हणजे कसं? एका बाजूला खंडोजी आहे, जो भावनेच्या आणि वेगाच्या आहारी गेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला सूर्यराव आहे, जो अगदी थंड डोक्याने प्रत्येक हालचालीचा विचार करून सापळा रचतोय. व्हावी ठरतं. चला तर मग सुरुवात करूया त्या भयान शांततेपासून. हो, करूया. कथेची सुरुवातच एका ओसाड दृश्याने होते. यशवंत माचीवर स्मशानकळा पसरली होती. म्हणजे हे एकच वाक्य पुरेसं आहे. अगदी सगळं सांगून जातं. काही वेळापूर्वी जिथे लगबग असेल तिथे आता फक्त शांतता. काहीतरी भयंकर घडलंय. हो, सूर्यराव सावित्रीला घेऊन पसार झाला आहे आणि खंडोजी तिथे पोहोचतो, पण वेळ निघून गेली होती. बरोबर, वेळ निघून गेली होती. हे वाक्य वाचतानाच एक हताश भावना येते मनात. हो, आणि वेळ निघून गेली होती हे फक्त वेळेचं गणित नाहीये. तो खंडोजीच्या मनावर झालेला आघात आहे. विचार करा, तो ज्या वेगाने, ज्या आशेने आला असेल, ती सगळी आशा त्या एका क्षणात संपली. त्याच्या डोळ्यासमोर एक रिकामी जागा आहे आणि मनात एक प्रचंड वादळ. पण इथेच लेखकाने खंडोजीच्या स्वभावाची पहिली झलक दाखवलीय. तो या भावनेत वाहत आहे. पुढचं वाक्यच आहे, आता विचार करून काही होणार नव्हते. तो तिथे थांबत नाही. आणि हेच मला खूप महत्वाचं वाटतं. तो दुखी होत नाही, तो रागाच्या भरात ओरडत नाही, तो फक्त कृती करतो. फक्त कृती. लगाम खेचला, टाच मारली आणि घोडा थेट जंगलात. एका क्षणाचाही विलंब नाही. हे धाडस आहे यात शंका नाही, पण एका अर्थी हे अविचारी नाही का? एकट्याने शत्रूच्या मागे धावत सुटणं, ज्याच्यासोबत एक पूर्ण फौज असू शकते, ही एक मोठी चूक ठरू शकते की नाही? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि खरं तर सामरिकदृष्ट्या पाहिलं तर हे धाडस मूर्खपणाचे वाटू शकतं. पण मला सांगा, त्या क्षणी त्याच्याकडे दुसरा पर्याय होता का? नाही, खरंय. विचार करत बसला असता तर सूर्यराव आणखी लांब निघून गेला असता. प्रत्येक क्षण महत्वाचा होता. इथे आपल्याला खंडोजीची मानसिकता दिसते. तो विश्लेषक नाही, तो योद्धा आहे. आणि योद्ध्यासाठी कृती हीच पहिली प्रतिक्रिया असते. बरोबर. त्याच्यासाठी सावित्रीला वाचवणं जास्त महत्वाचं आहे. इतकं महत्वाचं आहे की तो परिणामांचा विचार करत नाहीये. आणि हीच त्याची ताकद आहे. आणि हीच त्याची कमजोरी सुद्धा ठरू शकते. आणि याच कमजोरीवर सूर्यराव नेमका घाव घालणार आहे. पण त्याआधी येतो तो थरारक पाठलाग. हो, खंडोजीचा निर्णय तर झाला, पण इथून पुढे कथेचा वेग इतका वाढतो की श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. लेखक म्हणतो, खंडोजी वाऱ्यासारख्या वेगाने दौडत होता. ही उपमा म्हणजे आपलं डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतं. त्या घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येतो. हो ना. आणि त्याला माहितीये की सूर्यरावाची फौज जवळच असेल, पण तो वेग कमी करत नाही, उलट वाढवतो. आणि इथेच तर खरा खेळ आहे. खंडोजी पूर्णपणे वेगाच्या नशेत आहे. त्याचं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त सूर्यरावाला गाठण्यावर आहे. तो आजूबाजूला पाहत नाहीये, तो जमिनीकडे लक्ष देत नाहीये. तो फक्त समोर बघतोय. आणि एक हुशार शत्रू नेहमी आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या ह्याच एकाग्रतेचा फायदा घेतो. सूर्यरावाला हे माहिती होतं. तो फक्त पळून जात नव्हता, तो खंडोजीला आपल्या सापळ्याकडे खेचून आणत होता. म्हणजे हे पळणं नाहीये, हे एक नियोजनबद्ध आमंत्रण आहे. वा. आणि तो सापळा, जिथे खंडोजीचा वेग सर्वाधिक असतो, जिथे त्याला वाटतं की आता आपण शत्रूला गाठणार, त्याच क्षणी सगळं गणित बदलतं. एका भव्य पठारावर त्याचा घोडा अडखळतो आणि कोसळतो. सगळा वेग, सगळा आवेश, सगळी आशा एका क्षणात जमिनीत गाडली जाते. आणि तो सापळा साधासुद्धा नाही. त्याला वाघर म्हटलं आहे. आणि ती आधीपासून पेरून ठेवलेली होती. म्हणजे विचारपूर्वक केलेली गोष्ट होती ही. अगदी.
यातली प्रत्येक गोष्ट सूर्यरावाच्या धूर्तपणाची साक्ष देते. आधीपासून पेरून ठेवलेली म्हणजे त्याला 100% खात्री होती की कोणीतरी पाठलाग करणार. त्याने फक्त पळून जाण्याची योजना नाही आखली, तर पाठलाग करणाऱ्याला कसं पकडायचं याचीही योजना आखली होती. तो फक्त प्रतिक्रिया देत नव्हता, तो घटना घडवत होता. आणि सापळ्याची जागा पठार. बरोबर. पठार म्हणजे मोकळी जागा, जिथे घोडा सर्वाधिक वेगाने धावू शकतो. म्हणजे काय, तर त्याने खंडोजीच्या वेगालाच त्याचा शत्रू बनवलं. आणि सगळ्यात हुशारीची गोष्ट म्हणजे तो सापळा दुसऱ्याच घोड्याच्या खुरात लावलेला होता. हो, म्हणजे विचार करा, पाठलाग करणाऱ्याला जमिनीवर घोड्याचे टाप दिसतील आणि त्याला वाटेल की हाच योग्य मार्ग आहे. बरोबर. त्याला हे लक्षातही येणार नाही की त्याच खुणांमध्ये एक धोका लपलेला आहे. ही तर मानसशास्त्रीय लढाई झाली. अगदी. शत्रूला त्याच्याच विश्वासाचा वापर करून फसवणं, या एका कृतीतून सूर्यराव हा किती थंड डोक्याचा आणि दूरदृष्टीचा सेनापती आहे हे दिसतं. त्याला माहिती आहे की खंडोजीसारखा योद्धा भावनेच्या भरात असेल, तो बारकावे पाहणार नाही. त्याने खंडोजीच्या शौर्याचा, त्याच्या वेगाचा अभ्यास करून हा सापळा रचला होता. हो, म्हणूनच मी सुरुवातीला म्हणालो होतो की ही 2 व्यक्तींमधील नाही, तर 2 विचारसरणींमधील लढाई आहे. एका बाजूला धगधगतं शौर्य आहे, तर दुसऱ्या बाजूला बर्फासारखी थंड रणनीती. बरोबर. आणि या फेरीत थंड रणनीती जिंकलेली दिसते. घोडा पडतो, पण खंडोजीची चपळता बघा. हो, तो पडत नाही. तो खाली कोसळण्याऐवजी स्वतःला सावरतो आणि जमिनीवर उभा राहतो. यातून त्याची शारीरिक ताकद आणि प्रसंगावधान दिसतं. त्याला वाटलं असेल की आता आपण लढू. पण त्याला संधीच मिळत नाही. का? कारण सूर्यरावाची योजना घोडा पाडण्यापुरती मर्यादित नव्हती. ती एक बहुस्तरीय योजना होती. घोडा पडणे हा योजनेचा पहिला टप्पा होता, शत्रूला थांबवणे. आणि त्याला त्याच्या वाहनापासून वेगळं करणे. हो, आणि दुसरा टप्पा लगेचच अंमलात आला. क्षणाचाही विलंब न होता. हो, आणि तो दुसरा टप्पा इतका भयानक आहे. खंडोजी सावध पवित्रा घेणार इतक्यात त्याच्या नरड्यावर हजारो तलवारी रोखल्या गेल्या. हे वर्णन खरंच अंगावर काटा आणणार आहे. नक्कीच. प्रत्यक्षात हजारो तलवारी नसतील. नाही, पण त्या एकाकी क्षणी खंडोजीला जो मृत्यू समोर दिसला, जे प्रचंड दडपण जाणवलं, ते व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रयोग पुरेसा आहे. अगदी. जो काही वेळापूर्वी शिकारी होता, तो आता स्वतःच शिकार बनला होता. आणि सूर्यरावाची फौज किती तयार होती हे बघा. हो, ती अत्यंत सावध होती. वात वेळ घालवला नाही. त्यांना क्षणात समजले होते की कोणीतरी पाठलाग करतोय. याचा अर्थ ते दबा धरून बसले होते आणि फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होते. ही विखुरलेली फौज नाही, हे एक प्रशिक्षित पथक आहे. आणि मग 5-25 धिप्पाड हशमांनी खंडोजीला जेरबंद केले. इथे संख्याबळाचा फरक आणि तयारीचा फरक स्पष्ट दिसतो. खूपच स्पष्ट दिसतो. एकीकडे एकटा नुकताच घोड्यावरून पडलेला खंडोजी आणि दुसरीकडे 25 तयार धिप्पाड सैनिक. त्याच्या शौर्याला किंवा चपळाईला इथे काहीच वाव नव्हता. सगळा खेळ एका क्षणात संपला. थांबा, आपण इथे एक क्षण थांबूया. विचार करा, काही मिनिटांपूर्वी जो माणूस वाऱ्याच्या वेगाने एका ध्येयाने निघाला होता, तो आता पूर्णपणे असहाय्य आहे. त्याचे हात बांधले गेले आहेत, मानेवर तलवारी आहेत. ती भावना किती जबरदस्त असेल. आशा, वेग आणि मग अचानक आलेली संपूर्ण निराशा. या एका प्रसंगात रणनीतीने शौर्यावर निर्विवाद मात केली आहे. हो, खंडोजी वेगाने आला, पण सापळ्यात अडकला. तो चपळ होता, पण संख्येने कमी पडला. अगदी. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका नायकाचा धाडसी पाठलाग पाहिला, जो भावनेच्या आणि कर्तव्याच्या भरातून सुरू झाला. आपण एका खलनायकाची धूर्त योजना पाहिली, जी पूर्ण विचारांती आणि तयारीने आखली गेली होती. आणि आपण एका क्षणात नशिबाने घेतलेलं वळण पाहिलं, जिथे नायक स्वतःच कैदी बनला. यातून आपण काय शिकतो? मला वाटतं इथे एक मोठा धडा मिळतो. शौर्य कितीही मोठं असलं तरी तयारीने आखलेल्या धूर्त योजनेसमोर ते अपुरं पडू शकतो. खंडोजीने भावनेच्या भरात निर्णय घेतला. हो, पण सूर्यरावाने विचारपूर्वक सापळा रचला होता. कोणत्याही संघर्षात केवळ ताकद किंवा वेगापेक्षा समोरच्याच्या मानसिकतेचा अभ्यास करणे आणि त्यानुसार योजना आखणे हे जास्त महत्वाचे ठरते. खंडोजी वर्तमानात जगत होता, प्रत्येक क्षणी प्रतिक्रिया देत होता. तर सूर्यराव भविष्याचा विचार करून आपली चाल खेळत होता आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे. हो, जो इतक्या वेगाने पाठलाग करत होता, तो आता पूर्णपणे हतबल आणि कैद झालेला आहे.
ज्याच्या मनात सावित्रीला वाचवण्याची तळमळ होती तो आता स्वतःच्याच सुटकेचा विचार करू शकत नाहीये. सगळी सूत्र आता सूर्यरावाच्या हातात आहेत. खरंय. हो, आणि लेखकाने आपल्याला एका अशा क्षणी आणून सोडले आहे जिथे उत्सुकता शिगेला पोचली आहे. या एका पानातून आपण एक संपूर्ण नाट्य अनुभवले आहे. आशा, थरार आणि निराशा. पण ही कथा इथे संपत नाहीये. नाही, खरं तर खरा संघर्ष आता सुरू होऊ शकतो. अगदी. या चर्चेनंतर एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की या कथेत आपण पाहिलं की थंड डोक्याने आखलेली योजना जिंकली. पण नेहमीच असं होतं का की कधीकधी खंडोजीसारखी शौर्यपूर्ण जिद्द अशा योजनांनाही उलखवून टाकू शकते. आणि याही पलीकडे जाऊन आता सावित्रीचे काय होणार, जिचा एकमेव बचाव करता आता काहीच झाला आहे. तिची आशा आता पूर्णपणे मावळली आहे का, की खंडोजीच्या अटकेमुळे या कथेत एक नवीन अधिक गुंतागुंतीचा संघर्ष सुरू होणार आहे. या एका पानाने आपल्याला एका मोठ्या कथेच्या मधोमध आणून सोडलं आहे. हो, आणि पुढच्या युद्धाची बीजे इथेच पेरली गेली आहेत. हे युद्ध आता फक्त तलवारीचं नाही तर बुद्धीचं आणि धैर्याचं असेल.